राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. शेतकऱ्यांना 2026 अखेर 12 तास मोफत वीज देणार मुख्यमंत्री फडणवीस. येत्या 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने वीज बिल कमी होणार, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. 10 दिवसानंतर लिलाव. वाशिम बाजारामध्ये हळदीची आवक घटली. 14,660 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 13,550 रुपयापर्यंत हळदीचे बाजारभाव. 90,000 शेतकऱ्यांना मिळणार 41 कोटी 59 लाख रुपयांचा पीक विमा. 2024च्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी भरपाई. केज तालुक्यातील 60% शेतकरी वंचित. जिल्ह्याला पीक कर्जाचे 1500 कोटी रुपयांचं उद्दिष्ट. खरीप हंगामाच्या उद्दिष्टामध्ये वाढ. 1 एप्रिलपासून कर्ज वाटपास सुरुवात. जिल्ह्यातील 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 282 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आठवडाभरामध्ये जमा होणार. मागील खरीप हंगामातील पीक नुकसानीचे पैसे विमा कंपनी देणार. तर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. मागील खरीप हंगामात सलग पावसामुळे उभ्या पिकांचे व काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झालेले आहेत. त्याच्या शेतकऱ्यांकडून आलेल्या इंटिमेशनप्रमाणे विमा कंपनी पंचनामे केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात येत आहे रक्कम. विमा कंपनीशी बोलणी झालेली आहे, त्याप्रमाणे नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली. आता 2 गोष्टींचा आपण उल्लेख केला. पहिली गोष्ट, लाडक्या बहिणींना जे काही पैसे ॲडिशनल द्यायचे, मला असं वाटतं की आमची ती परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही ते देऊ, कारण त्या दिशेने आमची वाटचाल चाललेली आहे. जे लोकांना वाटत होतं की यावर्षी, आणि अनेक जे फिस्कल एक्सपर्ट्स आहेत ते म्हणत होते की यावर्षी तर कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट 5% खाली येऊ शकत नाही, ते 3% खाली आम्ही राखलं आहे. हे जर 3% खाली पुढचे 2-3 वर्ष आम्ही राखलं तर या ज्या स्कीम्स आम्ही चालवतो त्याच्यामध्ये आम्ही ईज आउट होऊ. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो प्रश्न आहे त्यात मी स्पष्टपणे सांगतो की बघा, शेतकरी आपला हा लहान शेतकरी आहे, तो ऑलवेज म्हणजे नेहमीच जवळपास आपला 60-70% शेतकरी जो आहे हा एक प्रकारच्या फायनान्शियल स्ट्रेसमध्ये असतो. आपण अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. आता आपण 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देतो. वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण गेल्या जर 5 वर्षाचा हिशोब लावला तर जवळपास 18-19 हजार कोटी रुपये आपण दिले. आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनमध्ये आपण त्यांना मदत करतच असतो. पण कर्जमाफी कधी दिली पाहिजे याचाही जर आपण थोडा विचार केला तर जेव्हा तुम्ही चांगल्या मान्सूनच्या इयरमध्ये, म्हणजे चांगल्या मान्सूनच्या वर्षामध्ये कर्जमाफी देता, त्यामुळे त्याचा फायदा हा फक्त बँकांना होतो, त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही. आपण जर सायकलिकली बघितलं, म्हणजे महाराष्ट्रात कधी दुष्काळ येऊच नाही, पण सायकलिकली बघितलं तर दर 5 वर्षात 1 वर्ष आपलं दुष्काळ येतं. आणि मग आज जर आपण आपले सगळे फायनान्शियल स्ट्रेस असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, बँकांना त्याचा फायदा होईल. आणि उद्या दुर्दैवाने एखादं वर्ष या 4-5 वर्षातलं हे जर दुष्काळी आलं तर त्यावेळी मात्र कर्जमाफी देण्याची कॅपॅसिटी ही आपल्याकडे राहणार नाही. आणि म्हणून केवळ घोषणा केली आहे म्हणून आपल्याला एखादी कर्जमाफी करणं हे योग्य नाही आहे. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, पण ज्यावेळी त्याची योग्य परिस्थिती राहील, याचा अर्थ आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय का असं नाही आहे. त्याच्यापूर्वीही जर फायनान्शियल स्ट्रेस आमचा कमी झाला तर आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या घटकांना कर्जमाफी ही देणारच आहोत. पण केवळ घोषणा केली आहे म्हणून कर्जमाफी देऊन नुसता बँकांचा फायदा करणं, याच्याऐवजी तेच पैसे शेती क्षेत्रात जर आम्ही गुंतवले, शेतकऱ्यांची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवली. आज आपण ज्या योजना आणलेल्या आहेत, शेतकऱ्यांना आपण ड्रिप इरिगेशन फुकट देतोय, मोफत देतोय, 90% सबसिडी देतोय, अनेक योजनांमध्ये ट्रॅक्टर आपण मोफत देतोय, BBF आपण मोफत देतोय, सगळ्या प्रकारच्या यंत्रणा आपण मोफत देतोय. पुढच्या काळामध्ये ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपण पूर्ण शेतीचं डिजिटायझेशन केलेलं आहे. त्या डिजिटाइज शेतीला पूर्णपणे मेकनाइज्ड शेतीकडे कसं वळवता येईल, आपल्याला क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजे वातावरणाच्या बदलाचा ज्या शेतीवर परिणाम होणार नाही अशा प्रकारची शेती आपल्याला तयार करायची आहे. त्याच्याकरता शेतीच्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आत्ता जे पैसे आपल्याकडे उपलब्ध आहेत
ते गुंतवले तर त्यातनं शेतकऱ्याची शक्ती वाढणार आहे, त्याचं उत्पादकता वाढणार आहे, त्याचा मुनाफा वाढणार आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. ज्या क्षणी ही अवस्था असेल की आत्ता कर्जमाफी केलीच पाहिजे, त्या क्षणी कर्जमाफी करायला आम्ही मागे हटणार नाही. नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना महिन्याचे 500 रुपये मिळणार. आता शासकीय योजनेचे दुहेरी लाभ घेता येणार नाही. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर तर अर्जाची पडताळणी करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व शासकीय अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करू, दिलीप वळसे पाटील यांचं आश्वासन. भीमाशंकर सहकार साखर कारखान्यावर विविध प्रश्न संदर्भामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाणी योजनेसाठी आमदार निधीतून ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणार. विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण, पिके जाऊ लागली वाळून. आंबेगाव तालुक्यातील परिस्थिती. कृषी पंपांसाठी दिवसा 4 ते 3 दिवस रात्रीचं वीज मिळते, पण त्यातही खंडित होण्याचं प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळाले. यंदा खरीप हंगामासाठी 3,14,68 मेटन खतांची आवश्यकता असणार. कृषी विभागाने नोंदवली मागणी. पीक विमा मजुरीच्या याद्या गावोगावी का लावल्या नाहीत? फुलंब्री इथे खरीप नियोजनाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना अधिकारी कर्मचाऱ्याला धरले धाऱ्यावर. फुलंब्रीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना जो पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांच्या यादा गावोगावी का लावण्यात आलेला नाहीत असा प्रश्न उपस्थित करून उपस्थित शेतकऱ्यांना तेथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता झालेल्या तालुकास्तरीय खरीप नियोजन बैठकीमध्ये संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले. उपसिंचन सर्वेक्षण अंदाजपत्र मान्यतासाठी 5 मे रोजी आंदोलन. पाणी हक्क संघर्ष समितीने घेतली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट. मिरची उत्पादक फसवणूक करण्यावर कारवाई करा, संतोष दानवे यांची माहिती. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील मिरची उत्पादक कंपन्यांना बोगस बियाणे, मिरचीची रोपे विक्री करून फसवणूक करणाऱ्या अनधिकृत खाजगी रोपवाटिका, कृषी सेवा केंद्र आणि बियाणे विक्री करण्यावर कंपन्या विरोधामध्ये कठोर कारवाई करा अशा सूचना 26 एप्रिल रोजी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गारपीटसह वादळी पावसाने 13 गावांना झोडपले. पबुर्णेला दुसऱ्यांदा फटका. पाटण परिसरातील सर्वाधिक नुकसान. वीज खांब कोसळल्यामुळे अनेकांचं टीन पत्रे उडाली. 30,000 शेतकऱ्यांना 50 कोटी रुपयांची मदत कधी मिळणार? 2 वर्षांमध्ये 70 आत्महत्या. खाते ऑनलाईन आधार लिंक तरीही प्रतीक्षाच. शासन अनुदानातून आंबा पिकवला आणि शेतकरी राजा मालामाल झाला. फळबागेमध्ये आंबाचा राजा. फळबाग लागवड योजनेतून घेतला लाभ. कमी मेहनतीला मिळते उत्पन्न. पीक कर्ज मिळाले पण कागदपत्रीच रक्कम आहे तर कार्ड नाही. कार्ड आहे तर ATM नाही. रक्कम नाही तर शेतकऱ्यांचा कोडमारा सुरू. यंदा पीक कर्ज तर शेतकऱ्यांना मिळाले, मात्र बँकेच्या कारभारामुळे पीक कर्ज मिळून सुद्धा शेतकऱ्यांचा कोडमारा झालेला आहे. कारण पीक कर्ज केवळ कागदपत्रीच मिळाले आहेत. कर्जाची रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही. ज्यांच्याकडे कार्ड आहे तर ATM मध्ये रक्कम नाही आणि कार्ड वितरण केल्यामुळे बँकेत रक्कम दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडमारी पाहायला दिसत आहे. 7/12वरील चुकामुळे शेतकरी कर्जापासून वंचित. 7/12 किरकोळ दुरुस्तीसाठी हजारो शेतकरी फिरत आहेत, पण वन जिल्हाधिकाऱ्यांना सोपे केल्यास जिल्हा बँकेचं कर्ज वाटप आणि व्याजमाफी मिळेल यासाठी SB पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील 4.97 लाख लाभार्थ्यांना स्वस्त धान्य बंदची टांगती तलवार. बुलढाणा जिल्ह्यातील 14,204 सदस्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण. अंतिम मुदत 2 दिवसावरच आली. शेणखताला आले सुगीचे दिवस. खरीपाच्या तोंडावर मागणी वाढली. जादा पैसे मोजून सुद्धा मिळेना शेणखत. सेंद्रिय शेतीकडे वाढला कल. मातीचा दर्जा सुधारण्यास मदत. कापूस दरवाढीचा फायदा. व्यापाऱ्यांना बळीराजा मात्र वंचित. एप्रिल अखेर प्रति क्विंटल दर पोहोचले 8,000 रुपयावर. खामगाव येथील भाववाढीच्या अपेक्षांना अनेक शेतकऱ्यांना कापूस साठवून ठेवला होता, मात्र मार्च अखेरपर्यंत प्रतीक्षेनंतर काहींना 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विकला, तर काही शेतकऱ्यांना एप्रिलच्या सुरुवातीलाच बाजारामध्ये माल आणला. दुर्दैवाने एप्रिलच्या अखेरीस कापसाचे दर 8,000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता व्यापाऱ्यांचा गल्ला भरला जात आहे. बळीराजा मात्र पुन्हा गोंधळला जात आहे.